हॅलो एव्हरीवन, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण ही जी पायपिंग बनवलेली आहे रेडीमेड पायपिंग लावलेली आहे. भरपूर जणांच्या कमेंट होत्या की रेडीमेड पायपिंग कशी बनवायची तेही सांगा. म्हणजे रेडीमेड जी पायपिंग आहे ती कशी लावायची असं. खूप वेळा काय होतं की ती टोचते, पण आपण अशा पद्धतीने लावलेली आहे की ती तुम्हाला अजिबात टोचणार पण नाही. तर चला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम इथे माझ्याकडे रेडीमेड पायपिंग घेतलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता ही खूप छोटी पट्टी आहे, म्हणजे खूप मोठी पट्टी एक्स्ट्रा उरलेली नाही आहे, खूप छोटी पट्टीवाली आहे. तर भरपूर वेळा ही असल्यावरच सगळ्यांनाच प्रॉब्लेम येतात. तर कशी लावायची त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की आपण जे पायपिंगची पट्टी घेतो क्रॉसवाली, तर क्रॉसवाली पट्टी जी आहे ती पण आपल्याला इथे घ्यायची आहे. ती आपल्याला खालच्या बाजूने पण लावायची आहे की जेणेकरून ही जी पायपिंग आहे ती आपल्याला टोचणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे मी इथे जी आहे ती पायपिंगची पट्टी पण घेतलेली आहे. जेवढी ब्लाऊजला पाहिजे तेवढी मी पूर्ण घेतलेली आहे रेडी. त्याच्यानंतर आता आपल्याला इथे रेडी करायचं आहे, म्हणजे कशी लावायची बघायचं आहे. तर आपण आता इथे जे आहे सगळ्यात पहिले लावताना काळजी याची घ्यायची आहे की आपण ही जी पट्टी आहे रेडीमेडवाली ती इथे लावून घेणार आहोत. पण आपल्याला याच्यासाठी हे जे प्रेशर फूट आहे ते चेंज करावं लागतं. म्हणजे हे जे डबल सिंगलवालं आहे ते लावायचं असतं, जे आपण झिप लावण्यासाठी यूज करतो. आणि हे जे आपण इथे लावून घेतलेलं आहे ते लावल्यानंतर आपल्याला पायपिंग करायला सोपी जाते. ही जी पायपिंग आहे रेडीमेडवाली ती लावायला इझी जाते. तर आता आपण इथे लावायला स्टार्ट करूया. आता काय होतं की खूप वेळा म्हणजे पायपिंग जी असते ती लावायची असती ह्या साईडने, म्हणजे डाव्या साईडने, आणि आपलं हे जे प्रेशर फूट असतं तेही डाव्या साईडनं असतं. जसं मी तुम्हाला आता दाखवते, तिथे आपण स्टिच करायला लागलो ना या पद्धतीने तर ते थोडंसं हार्ड जातं. म्हणजे आपल्याला पायपिंगला जी आपण स्पेस सोडायचा होतो तो सोडला जात नाही, आणि त्याच बाजूने प्रेशर फूट पण येते ज्याच बाजूने पायपिंग आहे. मी तुम्हाला इथे थोडंसं बनवून दाखवते की आपल्याला काय प्रॉब्लेम येणार आहे, तो मी तुम्हाला इथे दाखवते. तर तुम्ही इथे बघू शकता, आपण ही जी स्टिच मारतो ती अगदी आपली पायपिंगच्या जवळ येत नाही, आणि आपल्याला खूप डिस्टन्सनी पायपिंग येते, म्हणजे स्टिच येते. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, आता ह्या पद्धतीने जर इथे झालंच तर आपल्याला ह्या बाजूने पायपिंग घ्यायची आहे. त्यामुळे काय होतं की आपली जी पायपिंगला आहे फिनिशिंग पण छान येते, आणि जो प्रेशर फूट आहे तो पायपिंगवर येत नाही, आणि पायपिंग पण त्या साईडने छान दिसून येते. तर आपल्याला ह्या साईडनं पूर्ण असं स्टिच करून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला ह्या साईडनी पायपिंग आपली ओपन राहते. तर इथे आपल्याला पूर्ण ह्या साईडने स्टिच करायचं आहे. आता मी स्टिच केलेला व्हिडिओ माझ्याकडनं थोडासा स्किप झालेला होता, म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट स्टिच केलेली दाखवली. आणि याच पद्धतीने आपल्याला जशी आपण पायपिंग अटॅच केली, तर आपण ही जी आपण पट्टी घेतलेली आहे पायपिंगवाली, जशी मी तुम्हाला पहिले दाखवलं, ती परत आपल्याला काय होतं ह्या साईडने लावायला लागलं ना की परत आपल्याला प्रॉब्लेम येतो. म्हणजे खाली आपली पायपिंगवरतीच प्रेशर फूट येतं. त्यामुळे आपल्याला परत पट्टी पण ह्या साईडने लावायची आहे. तुम्ही इथे बघू शकता पायपिंगवाली बाजू आपली एकदम बाजूला सुटलेली आहे, आणि आपल्याला पट्टी या बाजूने लावून घ्यायची आहे. म्हणजे अर्धा इंच आतमध्ये राहणार, आणि आपली बाकीची पट्टी आपली ओपन राहणार आहे. तर आपल्याला पूर्ण पट्टी जशी आपण पायपिंग अटॅच केलेली आहे तशीच आपल्याला पट्टी पण इथे पूर्ण लावून घ्यायची आहे. या पद्धतीने आपली पट्टीला एवढा एक्स्ट्रा कपडा सुटला पाहिजे, आणि पायपिंग आपली एवढी ओपन दिसली पाहिजे, म्हणजे छान पद्धतीने दिसून येते. तर आपल्याला अशाच पद्धतीने पूर्ण ब्लाऊजला जे आहे ती पट्टी आपण इथे लावून घेणार आहेत. सेम आपण जशी इकडे लावली तशीच आपल्याला पूर्ण ब्लाऊजला इथे पट्टी लावून घ्यायची आहे. याने काय होतं की आपल्याला तुम्हाला ही जी पट्टी लावणार आहे ती पट्टी टोचत पण नाही, आणि आपल्याला जे आहे व्यवस्थित फिनिशिंग पण करता येते, आणि पायपिंग आतमध्ये टोचणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला इथे पूर्ण पट्टी इथे लावून घ्यायची आहे. तर माझी इथे पूर्ण मी इथे लावून घेतलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने आपल्याला थोडासा कपडा एक्स्ट्रा ठेवायचा आहे साईडला, आणि कट करून घ्यायचा आहे. आपलं जे फोल्ड करण्यासाठी आपण एक्स्ट्रा ठेवतो त्या पद्धतीने. थोडंसं उलटं असल्यामुळे थोडं हार्ड जातं करायला, पण एकदम तुम्ही शांततेत केलं तर होऊन जातं. आता हे बघा, आपल्याला इथे अशा पद्धतीने रेडी झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी पायपिंग दिसत आहे ती आपल्याला अशीच दिसली पाहिजे, आणि आतमधला जो भाग आहे तो आपल्याला फिनिश करून घ्यायचा आहे. आता तुम्ही काय करू शकता, इथे तुम्हाला दोन पद्धत वापरता येते. एक म्हणजे डायरेक्टली एका स्टिचमध्ये आपल्याला शिलाई मारून घेता येते आणि व्यवस्थित करता येते. आता इथे मी जे एक्स्ट्रा कपडा आहे, म्हणजे आतमधले जे जास्त पायपिंगचा एक्स्ट्रा कपडा होता तो मी कट करून घेते. त्यानंतर आपल्याला इथे छोटे छोटे नॉचेस देऊन घ्यायचे आहे.
म्हणजे जसे आपल्याला राऊंड शेपमध्ये त्याच्यामध्ये आपण नॉचेस देऊन घेतो तसे आपल्याला नॉचेस देऊन घ्यायचे आहे पूर्ण ब्लाऊजला. जो राऊंड शेप आहे तिच्यामध्ये तर कंपल्सरी द्यायचेच आहे, पण आपल्याला राऊंड शेपमध्ये पण द्यायचे असते. कारण आपण ही जरी क्रॉसपट्टी काढलेली असते तर पायपिंग जी असते ती आपल्याला क्रॉसमध्ये आलेली नसती. तर आपल्याला इथे पूर्ण याला नॉचेस देऊन घ्यायचे. अगदी छोटे छोटे आपले जे नॉचेस आहेत ते स्टिचवर येता कामा नाही, याची काळजी घेऊन आपल्याला नॉचेस द्यायचे आहे. तर नॉचेस देऊन झाल्याच्या नंतर आता आपण काय करणार आहोत, तुम्हाला मी जसं बोलले की 2 पद्धती आहेत. तुम्हाला डायरेक्टली आता हा जो पट्टी आहे ही अशी खाली फोल्ड करून एक फोड आणि हा झाला डबल फोड, याच्यावर पण आपल्याला स्टिच मारता येते डायरेक्टली आता अशी. पण ही जर तुम्हाला हार्ड वाटत असेल तुम्ही इथे शकता, खालच्या पद्धतीने पण फिनिश होतं आहे. आता जर तुम्हाला हे हार्ड वाटत असेल, म्हणजे जर हे खूपच हार्ड वाटत असेल एकदाच 2 फोड, तर आपल्याला साधी सिंपल आहे जसं आपण रेग्युलर पायपिंगला करतो. तर आपल्याला ही जी पट्टी आहे पहिली ती फिनिश करून घ्यायची आहे. म्हणजे कसं, हा जो आहे पहिला आपण एक फोड याच्यावर टाकून घेऊ. जसं मी तुम्हाला पहिले 2 फोड मारायचं बोलले तसं आपण एकदाच एक फोड मारणार आहेत. म्हणजे एक शिलाईच्या ऐवजी आपण 2 शिलाई मारून घेणार आहोत. असं होतं की आता आपण हा जो आहे कपडा पहिले हे जे कटिंग आहे त्याच्यावरती ठेवून स्टिच करून घेणार आहोत. म्हणजे हा जो आपला कट झालेला भाग आहे तो आपण इथे स्टिच करून घेणार. तुम्ही इथे पण बघू शकता पायपिंग माझी परत ओपन बाजूलाच आहे आणि मी ह्या बाजूने स्टिच मारून घेते. म्हणजे पायपिंगच्या बाजूने आपल्याला ओपन आहे ते आपलं प्रेशर फूट. तर आपल्याला काय करायचं आहे, रेग्युलर पायपिंगसारखा आपण हा जो कपडा आहे पूर्ण ब्लाऊज उलटं करून आपला जो आतमधला कट झालेला भाग असतो, म्हणजे आपण जिथे पायपिंग वगैरे लावलेली असती तो जो कपडा आहे तो पूर्ण आपण याच्यामध्ये पॅक करून घेणार आहोत. की जेव्हा आपण ब्लाऊज पलटी पण करतो, म्हणजे पायपिंग जेव्हा आपण उलटी पण बघतो तेव्हा पण आपली पायपिंग फिनिशिंगमध्ये दिसली पाहिजे आणि आपल्याला फक्त पायपिंग आपली वर येते. आता आपल्याला ह्याच पद्धतीने, जसं मी मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तेव्हाही मी रेग्युलर पायपिंग पण मी याच पद्धतीने करते. फक्त आहे इथे मी पायपिंगची दोरी लावलेली आहे आणि त्याला पायपिंग वापरत नाही रेग्युलर रेडीमेडवाली. तर आपल्याला या पद्धतीने आपला हा जो कपडा आहे तिथे आपल्याला पूर्ण पायपिंग लावून घेऊन फिनिश करायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता या साईडनं आपला असं आलेलं आहे सरळ बाजूने, म्हणजे आपला थोडासा इथे अस्तरचा भाग दिसतोय, म्हणजे दिसला पाहिजे. आता आपल्याला, कारण आपल्याला अजून एक फोड मारायचा आहे. जसं मी तुम्हाला बोलले 2च्या ऐवजी आपण इथे एकच मारलेलं आहे. पहिलं थोडंसं जे बिगिनर्स आहे त्यांना थोडंसं हार्ड जातं की एकाच याच्यामध्ये 2 करायचं आणि फिनिशिंग थोडीशी बिघडते. म्हणून ही एक सोपी पद्धत आहे की तुम्हाला अगोदर तुम्ही असं फिनिश करू शकता, नंतर एका स्टिचमध्ये आपली पायपिंग रेडी होणार आहे. आता या पद्धतीने आता आपल्याला खाली फोल्ड करून आपल्याला पायपिंग इथे रेडी करून घ्यायची आहे. या पद्धतीने आपल्याला खाली करायचं आहे आणि आपली रेडीमेडवाली पायपिंग जी आहे ती वरती येऊन जाते. याच्यावरती आपल्याला अगदी पायपिंगच्या बाजूला स्टिच मारून घ्यायची आहे. जसं मी तुम्हाला आत्ता दाखवलं की आपली आता ही जी अस्तरचा कपडा जो उरला होता तो आपण खालच्या बाजूने टाकतो आणि आपली पायपिंग आता वरती येणार आहे. जी रेडीमेडवाली पायपिंग, आपल्याला जेवढी पायपिंग पाहिजे आहे तेवढी पायपिंग आपण बरोबर वरती ठेवलेली आहेत. आपल्याला आता याच्या बाजूने स्टिच मारून घ्यायची आहे पूर्ण पायपिंगला. आता एकदम ही सोपी पद्धत आहे, म्हणजे पायपिंग टोचतही नाही आणि एकदम छान फिनिशिंगमध्ये पण बसून जाते. आणि खूप जणांच्या कमेंट होता की रेडीमेड पायपिंग जी आहे ती कशी बनवायची तेही सांगा तुमच्या पद्धतीने. आतमध्ये जी अस्तरची पट्टी लावून खूप जणं डायरेक्टली पायपिंगच अटॅच करतात तर ती टोचती. आणि तुम्ही इथे खालच्या साईडने पण बघू शकता एकदम छान फिनिशिंगमध्ये आपली रेडी झालेली आहे. तर पूर्ण आपल्याला ब्लाऊजला अशी पायपिंग इथे आपल्याला लावून घ्यायची आहे. आता ह्या साईडने मी बघा तुम्हाला बरोबर आपली जी रेडी साईड आहे, म्हणजे डाव्या साईडनीच कपडा ठेवून घेतलेला आहे. कशामुळे, आपली पायपिंग जी आहे ती बरोबर उजव्या साईडला आलेली आहे आणि उजव्या साईडला आपलं प्रेशर फूट नसल्यामुळे पायपिंगवरती आपलं प्रेशर फूट येत नाही आहे आणि पायपिंग पण एकदम छान पद्धतीने इथे रेडी होत आहे. एकदम इझी पद्धत आहे. हा जो एक्स्ट्रा कपडा होता आपण फोल्ड केलेला, म्हणजे ठेवलेला, त्याला आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आतमधल्या बाजूने आणि इथे फिनिश करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता इथे आपण असं फोल्ड करून घेणार आहोत. तर तो इथे आपल्याला या पद्धतीने थोडंसं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही ह्या स्टिचच्या बाजूने एक मारू शकता किंवा जसं नसेल इच्छा तर तुम्हाला मारायचीही हरकत नाही. तुम्ही इथे बघू एकदम छान पद्धतीने आपली इथे जी आहे पायपिंग रेडी झालेली आहे. तुम्हाला जर मारायची असेल म्हणजे स्टिच त्याच्यावरती तुम्ही इथे डबल स्टिच मारू शकता. खालच्या बाजूने जे दिसतं आहे असं, तर तुम्हाला याच्यावर एक स्टिच मारून मी इथे घेणार आहे. त्याच्या बाजूने एक स्टिच मारून घेणार आहे की जेणे काय होतं
की आतमधला जो भाग आहे तो पलटी होत नाही आणि आपलं पायपिंग एकदम जबरदस्त दिसते. इथे जे डबल स्टिच दिसते त्याने पण काही प्रॉब्लेम होत नाही आणि फिनिशिंग पण खूप छान येते. आपल्याला तुम्हाला इथे बोटाने तुम्ही बघू शकता, म्हणजे आपला जो आतमधला जो भाग आहे त्याच्यावरती बरोबर स्टिच येते का आपल्या लक्षातही येतं आणि हा भाग पलटीही होत नाही. तुम्हाला इथे बोटाच्या साहाय्याने वापर करू शकता, म्हणजे आपलं खालची पट्टी कुठपर्यंत येते याचा आपल्याला अंदाज येतो. म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला जी आहे ती खालच्या भागाला बघायची गरज पडत नाही. आपली पट्टी आपल्याला लक्षात येऊन जाते की कुठपर्यंत आपली स्टिच येते म्हणून. तर या पद्धतीने आपल्याला सगळ्या ब्लाऊजला मारून घ्यायचे आहे स्टिच. आणि आपल्याला ही स्टिच मारल्याच्या नंतर काय होतं की एकदम छान फिनिशिंग येऊन जाते आणि तुमचा भाग जो आहे तो पलटीही होत नाही. आतमधला जो भाग आहे राऊंड शेपलाही अगदी हळूवारपणे आपल्याला स्टिच मारून घ्यायची आहे. एकदम म्हणजे थांबत थोडंसं तुम्ही स्लोली करू शकता. आता इथे तर काही हरकत नाही आहे तुम्हाला फास्ट करायला, पण मग तुमच्या माहितीस्तव जर बिगिनर्स असेल तर त्याने थोडंसं स्लोली करून घ्यायचं आहे. आणि दोन्ही स्टिचमध्ये सेम अंतर असलं पाहिजे पूर्ण ब्लाऊजमध्ये, म्हणजे पूर्ण नेकच्या शेपमध्ये दोन्ही स्टिचमध्ये सेम अंतर असलं पाहिजे, ज्याने काय होतं की आपलं जे ब्लाऊज आहे ते एकदम छान दिसून येतं. तर आपल्याला इथे आता पायपिंग रेडी करून झालेली आहे आपली. तर आपल्याला ही तुम्ही इथे बघू शकता एकदम छान पद्धतीने जी आहे ती आपली इथे पायपिंग रेडी झालेली आहे. आणि हा जो खालचा भाग आहे तो पण एकदम छान पद्धतीने म्हणजे दिसत आहे की आपला भाग अजिबात पलटी वगैरे होणार नाही आणि एकदम फिनिशिंगमध्ये पण दिसणार आहे. तुम्ही इथे बघू शकता खालच्या बाजूने पण एकदम छान भाग जो आहे तो आपला दिसून येत आहे आणि वरच्या बाजूने पण एकदम छान आपली पायपिंग दिसून येत आहे. ब्लाऊजचे कितीही धागे निघत असले तरी आपल्याला पायपिंगला काहीही प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही इथे या व्हिडिओमध्ये बघू शकता की आपल्याला एकदा पायपिंग बसेपर्यंत थोडंसं हार्ड जातं, पण बसल्याच्या नंतर तुमची जी फिनिशिंग आहे ती एकदम छान पद्धतीने इथे दिसून येते. इथे बघू शकता तुम्ही राऊंड नेक आहे तरी पण एकदम छान पद्धतीने रेडी झाली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असेल तर नक्कीच कमेंट करून सांगू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.